चला आता एकानं विहीर व्हा आणि दुसऱ्याने पाणी घाला. युवराज, ये कैसा खेल है? बघा समजेल. अरे सारखा कसा फटका बसतो रे तुला? नीट लक्ष दे ना. मी लक्ष देतोच, पण तो कधी मारतो ना तर कधी नाही मारत. कारण तू लक्ष देतोयस त्याच्या हाताकडं, त्याच्या नजरेकडे लक्ष दे. वार करणाऱ्याचा वार आधी नजरेत उमटतो. त्याच्या डोळ्यात कळेल तो कधी मारणार आहे ते. तलवारबाजी शिकलो ना आपण. खेळा. शाबास. युवराज, आप कोई भी खेल यूं ही नहीं खेलते. आपके हर खेल में एक सोच होती है, एक सीख होती है. कविराज, तुम्ही खेळणार आमच्या सोबत? जी मैं? आम्ही पाणी घालतो, तुम्ही मारा. युवराज, हम खेल में भी आप पर हाथ नहीं उठा सकते. कविराज, ऐसा सोचिए कि हम बच्चे हैं. खेळणार? जी कोशिश करते हैं. या. पाहिलं युवराज कसे पोरात पोर होऊन गेलेत ते. हो ना ग धारात ते. युवराजांना असं हसताना आम्ही खूप दिवसातून पाहतोय. बिचाऱ्यांना लहानपणी कधी लहान राहताच आलं नाही. हे असं कधी खेळलंच नाहीत. सारखी नुसती धावपळ. आता खेळू देत मन भरून. युवराज, हमें ऐसा लगता है कि लड़ने के साथ साथ इन बच्चों को पढ़ना लिखना भी सिखाना चाहिए. पढ़ेंगे सीखेंगे तो और होशियार हो जाएंगे. बहुत अच्छी कल्पना आहे. तर तुमची आज्ञा असेल तर. कविराज, एव्हा ना आम्ही समजून चुकलो. जेव्हा कल्पना आहे असं तुम्ही म्हणता तेव्हा परिपूर्ण योजना तयार असते तुमची. ऐसा कुछ नहीं है युवराज. कल से शुरुआत कीजिए. जी युवराज. खेळूया? जी बिल्कुल. हे जगदीश्वर, जगत नियंत्रण, स्वराज्यातल्या रयतेला सुखी ठेव. बालकांना बुद्धी दे, तरुणांना शक्ती दे, शेतकऱ्यांना समृद्धी दे, कष्टकऱ्यांना आनंद दे आणि आया बहिणींना सौभाग्य दे. स्वराज्यावर निसर्गाची कृपा भरभरून राहू दे. आमच्या कुटुंबातील सर्वांच्या सुखासाठी, समाधानासाठी, आरोग्यासाठी आम्ही हा जप आणि अभिषेक करत आहोत. संकल्पेन समर्पित तव विभो पूजा ग्रहाणाम प्रभु. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम. ताईसाहेब, ताईसाहेब, दादासाहेब, या ना. या. युवराज कुठं आहे? युवराजांची देवपूजा सुरू आहे. तुम्ही बसा ना, आम्ही पाणी घेऊन येतो. घ्या. दादासाहेब, काही काम होतं? मनातलं बोलायचं होतं थोडं. म्हणजे ताईसाहेब, आमसनी काय वाटतं, युवराजांची ही जी धावपळ चालू आहे ती काय आमसनी बघवत नाही. म्हणजे त्यांनी कसं युवराजांसारखं राहावं, आराम करावा. आराम? दादासाहेब, युवराजांकडे सगळ्या गोष्टी आहेत, फक्त एकच नाही, आराम. अहो, कामाला ते वाघच आहेत की, त्याच्याबद्दल आम्ही कुठं काय म्हटले. पण आमचा जीव का तुटतो? तर एवढे आमचे दाजीसाहेब शृंगारपुरात आल्यात, तर त्यांनी जरा विश्रांती घ्यावी, आराम करावा. ते राहिलं बाजूला, हिने आपला घातला आखाड्याचा घाट
आणि आता सारखं पोरं सोरं जमवतात आणि त्यांच्यात रमतात आणि उरलेल्या येळात तू कलुषा कलुषा ये कविराज मैतर ताईसाहेब तुम्हासनी सांगतो ह्यो माणूस नुसता रला ट जुळवून कविता करत नाही तर नसत्या कटकटीचा जंजाळ युवराजांच्या डोसक्यात भरवत असतोय सारखा. अहो पण युवराजांचे मित्र आहेत ते. असू देत की आता आम्ही त्यांचे एवढे लाडके मेवणे पण आम्ही बोलताना भान ठेवून बोलतो का नाही. उभारताना पण 4 हाताचं अंतर असतंय आमच्यात. ज्याचं त्याला कळायला नको. पण त्यांचा मोकळा स्वभाव आहे. सिंहाचा स्वभाव मोकळा आहे म्हणून कुणी त्याच्या आयाळीच्या येण्या घालेल का. मग काय करावं युवराजांनी. आमच्या जीवावर बिनधास्त राहावं त्यांनी. आम्हासनी वाटतं की आमच्या युवराजांनी युवराजासारखं राहावं. घोड्यावरनं रपेट मारावी राजासारखी. रयतेचा मुजरा घ्यावा. या आकाडी बिकाडी 4 दिवस ठीक आहे. असू द्या पण ती युवराजांची आवड आहे. युवराजासनी आवड आहे की पण इथल्या पोरासोरासनी ती आवड नको. त्यासनी नाही आवडत हे भालावरची तलवारी. पण दादासाहेब मुलं येतात आवडीने खेळतात. नव्याचे नवलाई 4-8 दिवस ये ना पण त्याच्या पुढं मी सांगतो नव पुढचा आठवडा म्हणजे डोसक्यावरनं पाणी. त्याच्या पुढं आखाडे बंद पडले म्हणून सांगतो. खात्री आहे तुम्हाला? पक्की खात्री आहे. आजच प्रचिती येईल आपल्याला. आजच फिरकायचं नाही कुणी. का? अहो नावाडीची जत्रा असते. आज समधी तिकडे जाणार. आम्हाला नाही वाटत तसं. आता डोळ्यानं बघशीलच की तुम्ही. अहो आमच्या वाडवडिलांनी आखाडे काही कमी उभारले. जनावरांचं गोठ करून टाकलं हो. असं? चला बघूया. मुलं जत्रेला जातात की आखाड्याला येतात ते. काय हा गलथानपणा. एवढा कमी सारा सारा भरलाय की आमची चेष्टा केली आहे. अहो पण प्रभावळीत यंदा दुष्काळामुळे पीक पाणीच कमी आलेलं आहे. मग शेतकरी शेतसारा कसा भरणार. काय दुष्काळचा जप लावलाय. हो मी जप करत नाही पण प्रभावळीतील शेतकऱ्यांचं म्हणणं फक्त तुमच्या कानावर घालतोय. साफ नामंजूर आहे हे कारण. आपल्या फौजा दक्षिणेत गेल्यात. त्यांना रसद पुरवायची असते. एवढा सारा कमी आला तर त्यांना काय पाठवू. खर्च कसा चालवायचा. महाराजांना मी काय उत्तर देऊ. हो तुमचंही खरंच आहे. अहो अनुभवाचे बोल आहेत. महाराजांच्या कन्नोळपणाचा फायदा उठवला जातोय काही चोरांकडून. पण आता या प्रभावळीचं काय करायचं. साथ सांगा. चालणार नाही ती कारण. पीक आलं नाही आलं याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही. ठरलेला सारा आला पाहिजे म्हणजे पाहिजे. ताबडतोब सांगा. जी कळवतो. युवराज काय म्हंटल तर आम्ही युवराज हो नी फिरकणार नाही. ह्या इथल्या समध्या लोकांनी आम्ही चांगलं ओळखून आहे. जे हाय ते हाय. जे नाही ते नाही. गणोजीराव यावेळी तुमचा अंदाज चुकणार नाही. नाही चुकायचं. म्हणजे अगदीच कुणी येणार नाही असं नाही. येतील की 1-2-4 पोरं. एवढे स्वराज्याचे युवराज बोलवत्या तर 1-2-4 टक्कुरी येतील की. पण त्याच्या मोहर नाही गळती लागणार. बघा गणोजीराव जत्रेत जायचं सोडून आखाड्यात आले की आमचे सगळे मावळे. आता काय बोलावं आम्ही. नुसती वाट बघत होतो आम्ही. कव्वा एकदा आखाड्यात जायचं त्याची. घरला गेलो तर बी आखाड्यात असतो
डोसक्यात. युवराज ही रेणू भाकरीचं उलटणं बी तलवारीवाने फिरवते तव्यावर. आणि युवराज ह्यो तर झोपेत बी हर हर महादेव म्हणतो. हे रेणू काय बी काय सांगते युवराजसने. हो 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 अंडू नका. बहुत प्यारे बच्चे है. थोडे सगळी लेकर जणू रानपाखरच आहे. जी बिल्कुल, रान पाखर. रानपाखर. रान पाखर जमेल. जमणार जमणार नक्की जमणार. भाषा प्रभू आहात तुम्ही. तर बाळांनो आज काय शिकायचं? तलवार भाला की आणखी काही? युवराज तुम्ही आम्हाला काय बी शिकवलं तरी लय भारी वाटते. पण आपण हे सगळं कशासाठी शिकतो आहोत? हे सगळं आपण शिकतो आहोत स्वराज्यासाठी, स्वराज्याच्या रक्षणासाठी. कशासाठी? स्वराज्यासाठी. मग ज्याच्या रक्षणासाठी आपण हे सगळं शिकतो आहोत ते स्वराज्य म्हणजे काय? ठीक. मग आज आपण तलवार भाला शिकण्यापेक्षा स्वराज्य म्हणजे काय ते समजून घेऊ. ओळखलात हा खेळ? ही तर लगोरी हाय. आज ही लगोरी खेळायची आपण. युवराज तुम्ही बी आमच्या संगत लगोरी खेळणार? होत. आणि फक्त आम्हीच नाही, हे कविराज आणि गणोजीराव सुद्धा खेळणार. काय होय तर आम्ही काय मागा हटतोय का काय? हा पण खेळायच्या आधी या लगोरीचा अर्थ आधी समजून घे. लगोरीला काही अर्थ असू शकतो? होय की लगोरीला काही अर्थ असतो हे आमच्यासाठी बी नवीनच आहे. आता बघा या 7 ठिकऱ्या, यातली पहिली सगळ्यात तळाची ठिकरी म्हणजे आपला मराठी मुलूक महाराष्ट्र. ही दुसरी ठिकरी म्हणजे महाराज शहाजीराजे साहेबांनी या मुलखात पेरलेलं स्वप्न, स्वराज्याची संकल्पना. तिसरी ठिकरी म्हणजे आऊसाहेबांची स्वराज्याबद्दलची शिकवण, त्यांची प्रेरणा. ही चौथी ठिकरी म्हणजे आमचे आबासाहेब छत्रपती शिवरायांची. छत्रपती शिवरायांची स्वराज्य निर्मिती. ही 5वी ठिकरी म्हणजे या स्वराज्यातली रयत. 6वी ठिकरी म्हणजे स्वराज्यातले बुलंद गडकोट. ही 7वी ठिकरी म्हणजे त्या गडकोटांच्या रक्षणासाठी प्राणपणानं झुंजणारे मावळे, तुमच्यासारखे. किती देखणी दिसते स्वराज्याची लगोरी. पण ही लगोरी पाडण्यासाठी, स्वराज्य कोसळवण्यासाठी गनीम टपून बसलेला असतो. या चेंडू सारखा तो कधी मोगल असतो, कधी सिद्धी असतो, कधी फिरंगी असतो. तो नेम धरून डाव साधतो आणि ही लगोरी पाडतो, स्वराज्य कोसळवण्याचा प्रयत्न करतो. आपण मात्र त्याचा नेम चुकवत ही स्वराज्याची लगोरी नेटानं, हुशारीनं आणि चपळाईनं पुन्हा रचायची. करूया सुरुवात? आता 2 गट करू. एका गटात गणोजीराव आणि सगळी मुलं, आणि दुसऱ्या गटात आम्ही आणि सगळ्या मुली. आणि कविराज जी, तुम्ही या खेळावर बारकाईनं लक्ष ठेवायचं. गणोजीराव जी, पहिला तुमचा डाव. चला पोराव तयार व्हा. अरे अंबादास, काय झालं तुला? अंबादास, अरे काय झालं? उठ के, डोळे उघड अंबादास. माताजी माताजी, आप धीरज रखिए, घाबरू नका, ठीक होईल तो. दूध दिले त्याला आम्ही आणि वैद्यांनाही बोलावलं. त्याला आरामाची गरज. त्याला आरामाची नाही, त्याला भाकरीची गरज आहे. 2 दिवस झाले लेकराने काय बी खाल्लं नाही.
नुसतं पाण्यावर आहे लेकर. नुसत्या पाण्यावर? सरकार काय सांगणार, आपलेच जात नाही आपलेच वट. काय प्रकार आहे हा सगळा? यंदा या भागात पाऊस नाही पडला, पेरलं ते वाया गेलं. मागच्या वर्षीला बी असंच घडलं. आता तोंडाशी आलेलं पीक वाळून गेलं. आधीच गरिबी आणि त्यातनं हे दुष्काळ. आमचं तर लय हाल चाललेत बघा. आणि त्या शेत साऱ्यांनी नुसतं बंडावून सोडलंय. ते दावेदार बी दारात येऊन उभे राहतात. आता मागच्या हप्त्यात 4 महिन्याचा सारा दिला. पण स्वराज्यात शेतसारा तर वर्षाला दिला जातो. वय पण आम्ही देतो, 4 महिन्याचं देतो. आता परवा काडीक मुडीक इकून सारा भरला. म्हणजे माघ, फाल्गुन, होळी आणि शिमगा देऊन टाकला. म्हणलं घ्या बाबा. कुणाला तरी जास्त भूक लागलीये म्हणून यांना उपाशी राहावं लागतंय. म्हणजे यांनी शेतसारा भरला माघ, फाल्गुन, होळी आणि शिमगा 4 महिन्याचा. खरं तर महिने 2च, माघ आणि फाल्गुन. होळी आणि शिमगा महिनेच नाही, तरी 4 महिन्यांचा शेतसारा उकळला यांच्याकडे. युवराज आता तुम्हीच न्याय करा, तुम्हीच तारा आणि तुम्हीच मारा. मरायचं कशाला, जगायचं. कविराज, या वर्षीचा गावचा शेतसारा माफ करा आणि हे 2चे 4 महिने कोणी केले त्याचाही जरा शोध घ्या. जी युवराज. लय उपकार झाले युवराज तुमचे. उठा. देवाच्या पाया पडतात, माणसांच्या नाही. तुम्ही देवच हायसा. युवराज, आपने बहुत बड़ा काम किया है. और युवराज, इनके जैसे बहुत सारे लोग हो सकते हैं. त्यांचं काय? कविराज, स्वराज्याची लगोरी नीट रचावी लागणार. सारा माफीचा आदेश आहे युवराज. पाठवून द्या आदेश. जी युवराज. युवराज, मन में एक किंतु है. आज्ञा है तो बोलो. बोला, बिलाशक बोला. सारा माफी का आदेश तो आपने निकाला, लेकिन सुरली जी शायद बुरा मान जाएंगे. कविराज, डोळ्यासमोर ढळढळीत अन्याय होतोय हे दिसत असताना कुणाला तरी त्यांच्या अधिकारात हस्तक्षेप वाटेल म्हणून आम्ही गप्प राहायचं. हे युवराज पद काय फक्त मिरवायला आहे? युवराज, हमारा वो मतलब नहीं था. कविराज, आम्ही मोहिमेवर यायचं नाही मानलं आम्ही. रायगडावर राहायचं नाही तेही मानलं आम्ही. पण ज्या रयतेसाठी हे स्वराज्य आहे त्या रयतेवरच अन्याय होणार असेल आणि तोही स्वराज्यात, तर ते कदापि मान्य केलं जाणार नाही. मग कुणी दुखावलं जाओ किंवा नाराज हो, कोणाच्या नाकदुऱ्या काढायला आम्हाला सवड नाही. युवराज, हमारे कहने का मतलब वो नहीं था. सुरनिसांना सांगावं, बातचीत करावी, म्हणजे त्यांना पूर्व सूचना मिळेल. आम्हाला गरज वाटत नाही त्याची. आम्हाला जे योग्य वाटलं ते आम्ही केलं. कविराज, आम्ही सगळं सहन करू, प्रसंगी स्वतःवरचा अन्याय सहन करू, पण रयतेवरचा अन्याय कदापि सहन केला जाणार नाही. अहो, लहानपणापासून आम्हाला हेच शिकवलंय की स्वराज्य रयतेसाठी आहे, रयतेच्या भल्यासाठी आहे. रयतेला स्वराज्य आपलं वाटलं पाहिजे. शेतसाराही इतकाच घ्यावा की देणाऱ्याला तो जड वाटू नये. जे पिकांच्या देठाची आणि रयतेच्या मानेची काळजी घेतं ते स्वराज्य. आणि इथे जर 3-3 दिवस लहान लहान लेकरं फक्त पाणी पिऊन जगणार असतील तर युवराज म्हणून घ्यायला आम्हाला शरम वाटेल कविराज. हे असं मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारं स्वराज्य ना आऊसाहेबांना अभिप्रेत होतं ना आबासाहेबांना अभिप्रेत आहे. या आदेशाद्वारे आम्ही स्वराज्याचं हितच जपतो आहोत. ही भोळी भाबडी माणसं म्हणजेच स्वराज्याचं बलस्थान, ते टिकलं पाहिजे. आदेश पाठवून द्या. जी युवराज. जिसने आपके बोल सुने मानो वो भाग्यशाली बड़ा. जिसने आपकी बात सुनकर ना मानी वो पत्थर है बड़ा. अन्याय अंधकार में प्रकाश देने वाला बुधभूषण बड़ा. जुल्मियों के साए भी भयभीत. न्याय करने जब युवराज खड़ा, न्याय करने जब युवराज खड़ा.